मित्रांनो नमस्कार. आपल्या गावाखेड्यातली पोरं बुद्धीने खूप हुशार असतात. अभ्यासात जर पाहिलं तर 95% 96% इंजिनिअरिंगला सुद्धा टॉप करतात. पण आपण जर पाहिलं तर जॉबसाठी खूप स्ट्रगल करतात. कारण विषय जेव्हा कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशनचा येतो तेव्हा आपली पोरं मागे राहतात. लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट सांगितली जाते की बाबा अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळाले तर पुढे जाऊन तू चांगल्या कॉलेजला जाशील आणि चांगल्या कॉलेजला गेलास तर चांगली नोकरी मिळेल, असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. पण मित्रांनो, एक गोष्ट जी आपल्याला सतत डिवचत राहते, एक गोष्ट जी सतत आपल्याला मागे ठेवते, ती म्हणजे कम्युनिकेशन. आणि कम्युनिकेशन नसल्यामुळे आपला कॉन्फिडन्स सुद्धा कुठेतरी मागे राहतो. आणि हीच दोन कारणं आहेत, जी महत्त्वाची कारणं आहेत की आपल्याला जॉब भेटत नाही, किंवा जॉब जरी भेटला तरी त्या जॉबमध्ये परफॉर्म करायला, फ्रंट लाईनला परफॉर्म करायला अपॉर्च्युनिटी भेटत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर 2 वर्षांपूर्वी माझ्याकडे एक मुलगी इंटरव्ह्यूला आली होती. तिचा CV मी पाहिला आणि तिच्या CV मध्ये मला दिसलं की डिग्रीला तिला 91% मार्क होते. मित्रांनो, 91% मार्क म्हणजे साधीसुधी गोष्ट नाहीये. मला पण तेवढे मार्क्स नव्हते. पण मित्रांनो, जेव्हा मी इंटरव्ह्यूला बोलवलं आणि तिला फक्त विचारलं की इंट्रोड्यूस युअरसेल्फ, तेव्हा मात्र तिला ते करता आलं नाही. तिचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडला, कारण कम्युनिकेशन नव्हतं. इंग्लिश पाहिजे तशी येत नव्हती. आणि मग मनात असूनही की ही मुलगी हुशार आहे, काहीतरी करू शकते, पण कम्युनिकेशन नसल्यामुळे, कॉन्फिडन्स नसल्यामुळे त्या मुलीला जॉबवर ठेवता आलं नाही. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये ती सिलेक्ट झाली नाही. असं बऱ्याच जणांसोबत होतं. मुलं हुशार, बुलेट ट्रेनपेक्षा जास्त बुद्धी चालते आपल्या गावाकडच्या मुलांची, पण मागे पडतात कम्युनिकेशनमध्ये, बोलण्यामध्ये. मग याच सगळ्या गोष्टींचा गायडन्स जर आपल्याला मिळालं तर मला वाटतं कुठेतरी आपल्या आयुष्यात खूप मोठा फरक पडू शकतो. माझं वय आता 28 वर्ष आहे. मला जर माझ्या वयाच्या 19 किंवा 20व्या वर्षी असं काहीतरी गायडन्स मिळालं असतं, जेणेकरून कुठल्या गोष्टींवर भर दिला पाहिजे, कुठल्या गोष्टींवर अभ्यास केला पाहिजे, कुठल्या गोष्टींची तयारी केली पाहिजे, हे सांगणारं जर कोणीतरी तेव्हा असतं, तर आज 8 वर्षानंतर कदाचित मी कुठेतरी दुसरीकडेच असतो, किंवा आयुष्यात आणखी काहीतरी करू शकलो असतो. पण या 8 वर्षात जेव्हा मी जॉब करतोय, जेव्हा मी काहीतरी शिकतोय, जे मी शिकलो, जे माझ्या स्वतःच्या अनुभवातून शिकलो, जे मी ठेच लागून शिकलो, तेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्यासाठीच मी हा चॅनल ओपन केलेला आहे. मित्रांनो, मग यात कम्युनिकेशन आलं, इंग्लिश आलं, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आले, ऑनलाईन वेबसाईट्स आल्या, त्यानंतर यूट्यूब आलं. आपले मराठी यूट्यूबर्स आहेत, यूट्यूब चॅनल ओपन करतात, प्रयत्न करतात, 100-150 व्हिडिओ टाकतात आणि नंतर त्या व्हिडिओजमधून काहीतरी रिझल्ट येत नाही म्हणून यूट्यूब चॅनल बंद करतात. तिथून कसं कमवायचं, तिथून आपण आणखी काय काय करू शकतो, सोशल मीडिया किती पॉवरफुल आहे, इंस्टाग्रामवर फक्त रील बघण्यात आपण जेवढा वेळ वाया घालवतो, तेवढ्या वेळात आपण काय काय करू शकतो, हे सुद्धा मी आपल्या या चॅनलवर सांगणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आयुष्यात बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या गेल्या तर परत येऊ शकतात. आता तर केस जरी गळायला लागले तरी सुद्धा ते पुन्हा बसवता येतात. त्यावर सुद्धा आता ट्रीटमेंट चालू झाली आहे. पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आणि ही वेळ योग्य पद्धतीने जर आपण वापरली तर आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल होऊ शकतो. राईट डायरेक्शनला जर आपण गेलो तर आपलं आयुष्य कुठेतरी पुढे जाऊन एका चांगल्या जागेवर असू शकतं, किंवा जे आपण विचारच केले नाहीत तिथे सुद्धा आपण पोहोचू शकतो. आणि हाच एक प्रयत्न माझा या चॅनलद्वारे असणार आहे की जे मी माझ्या अनुभवातून ठेच लागून पडून शिकलोय, ते मी तुम्हाला या चॅनलद्वारे शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. मग त्यात तुम्हाला काय अडचणी आहेत, काय शिकायची इच्छा आहे, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. असं नाही आहे की मला सगळंच येतंय, पण या 8 वर्षात जेवढं मी शिकलोय तेवढं जरी तुम्ही शिकलेत ना, आणि हे जर तुम्ही वयाच्या 19 किंवा 20व्या वर्षी शिकलेत, तर 8 वर्षाचा हा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला एकत्र करून आयता देणार आहे. तुम्हाला फक्त तो घ्यायचा आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. आणि त्या अनुभवातून, त्या 8 वर्षाच्या अनुभवातून तुमच्या आयुष्यात मला असं वाटतं बराचसा फरक पडू शकतो. कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या मी करायला नको होत्या, काही गोष्टी अशा आहेत ज्या मी योग्य केल्या, ज्या गोष्टी करायला नको होत्या त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ज्या गोष्टी मी केल्या त्या सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चॅनल बघत राहा, चॅनलला सपोर्ट करा, आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवत असतो. त्याचप्रमाणे या चॅनलवर येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला काहीतरी शिकवत राहणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.